हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। जाणत्या राजाच्या तिथीनुसार जयंतीबद्दल संगमनेर शहरातून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीचं मुख्य आकर्षण ठरले ते झी मराठी वाहिनीवरील जय मल्हार मालिका फेम देवदत्त नागे त्यांच्या उपस्थितीनं या भव्य दिव्य रॅलीची आणखीनच शोभा वाढली। या रॅलीच्या निमित्तानं एका बालकानं मल्हारी मार्तंडाची वेशभूषा परिधान केली होती। त्या बालकानं देवदत्त नागेंची भेट घेतली असता त्या बालकाचं छायाचित्र देवदत्त नागेंनी आपल्या मोबाईलमध्ये जतन केलं। कलाकार हा नेहमी स्वच्छ पाण्यासारखा असावा। पाण्याचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये जो अभिनयाचा रंग टाकू त्या रंगाचं ते पाणी व्हायला पाहिजे। जेव्हा मी देवयानी करायचो तेव्हा त्या पाण्यामध्ये माझ्यासारखं स्वच्छ पाण्यामध्ये एक हलकासा राखाडी रंग टाकला, सम्राट झाला त्या राखाडी रंगाचा, एक निगेटिव्हिटीची शेड। जेव्हा मी देवयानीपासून बाहेर होऊन जय मल्हारमध्ये आलो तेव्हा तो राखाडी रंग मी बाजूला काढला आणि आता खंडेरायांचा हळदीचा रंग त्याच्यामध्ये टाकला, म्हणजे ते आता पाणी आता हळदीच्या रंगात झालं। असंच असतं, कलाकाराने नेहमी स्वच्छ पाण्यासारखं असावं। जसं जसं तुम्हाला जो अभिनयाचा पैलू दाखवायचा आहे तो रंग त्या पाण्यात टाकायचा आणि लोकांना ते भावतं, म्हणून मला ते खूप सोपं झालं। खंडेरायांची कृपा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरानं संगमनेर नगरी दुमदुमून निघाली। या रॅलीमध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। प्रतिनिधी संदीप चव्हाण, C24 तास, संगमनेर।